नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, चला तर आज आपण आलेलो आहोत महागणपती. अष्टविनायकमधलाच हा एक गणपती आहे. तर इथे अ, महागणपती म्हणून विराजमान आहेत आपले भगवान गणेश. चला तर आपण आतमध्ये जाऊया, पाहूया. तर हे पहा, खूप सुंदर असं मंदिर आहे. तिथे कोण कोण गेलं आहे ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आज होती होळी, त्यामुळे इथे साफसफाई चालू होती. तर हे पाहू शकता, होळीची पण तयारी झालेली आहे. तर आम्ही काही होळीला थांबलो नव्हतो. तर हे पहा बाहेरचं सगळं कसं आहे बॅकग्राऊंड ते पाहू शकता. खूप भारी आहे मंदिर. तर इथं आतमध्ये काही मोबाईल न्यायला अलाउड नव्हता व्हिडिओ काढायला, त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही आतमधला. हे बाहेरचं आपलं नंदी आहे. नंदीचे दर्शन करून आम्ही आतमध्ये दर्शनाला गेलो होतो. तर तिथं असं म्हणणं आहे की आपले भगवान शिवशंकर त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी जात होते, तेव्हा त्यांनी आपल्या ह्या गणपतीचे दर्शन करूनच गेले होते. का तर तिथे त्यांचं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडू दे असं म्हणून तिथे महागणपतीला त्यांनी निवेदन करून गेलेले होते असं सांगतात. तर त्यांचं हे बघा, तिथं त्यांचं ते खूप छान असं मंदिर पण आहे, आत्ता बघितलं आहे तुम्ही. तर या मंदिराचे मूळ बांधकाम पेशवे काळात झालेलं होतं. तर ह्या बाप्पाची मूर्ती लाल दगडात आहे कोरलेली. ती मूर्ती काही दाखवता आलेली नाही आहे. तर मूर्तीला त्या 8 हात आहेत आणि हातामध्ये वेगवेगळे शस्त्रे पण आहेत त्यांच्या. खूप छान अशी मूर्ती आहे. जर कोणी ही मूर्ती खरंच बघितली असेल तिथे जाऊन तर नक्की सांगा. हे पहा, बाहेरच असं गार्डन पण आहे तिथे. नवसाला पावणारा गणपती आहे असं म्हणतात. चला तर आपलं दर्शन वगैरे सगळं झालं होतं. आम्ही आता निघालो होतो. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.